आज आहे बिर्याणी, इकडे मटन शिजते. हाय मॅडम इकडे काम करतायत. हाय हॅलो नमस्कार, तुमचं मराठी श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मोगऱ्याच्या कळ्या आल्यात पण दिसणार नाहीत, बाहेरून दिसतात. खूप छोटे छोटे आहेत, दाखवले असते आपण जाऊन. भारी फुलं आल्या तर खूपच छान. काम करतात मॅडम. आम्ही आता दोघींनी बिस्किट खाल्लेत, तिने आणि बहिणी एकत्र बिस्किट खाल्ले. आज बिर्याणी आहे त्यामुळे मटन कुकरला लावणार आहे आणि शिजलेला भात त्याच्यात मिक्स करणार आहे. मग झाली आमची बिर्याणी आणि आम्ही दोघीच खाणार आहे. जिजू काही खात नाही आणि सोनू तर कॉलेजमध्येच आहे. तर आज मी बहिणीकडे आलेली आहे. आज रविवार आहे, तिला सुट्टी आहे, त्यामुळे मी तिच्या घरी आलेली आहे. एकदम अप टू डेट बिर्याणीचा भात आहे. या तुम्ही सगळेजण जेवायला बिर्याणी खायला. भात थोडा गिजगा झालाय, त्याला मोकळा करण्यासाठी ताटात काढून ठेवला नाही. वाफ बघा किती येते ना, गरम गरम एकदम काढला ना तिने. सगळ्यात बिर्याणी करण्याची सोपी पद्धत. आता भात शिजवून घेतलं आणि मटण पण शिजवून घेतलं आणि थोडे स्टेप बाय स्टेप लेअर लावून घ्यायचे. मग झाली आपली बिर्याणी तयार. नवीन तांदूळ असत त्यामुळे. हा सोनूचा रूम आहे, स्टडी रूम. त्यामुळे सोनूचं तुम्हाला दाखवते. हे बघा, थांबा दाखवते. सोनू सगळीकडे असं पाठ होण्यासाठी सगळे काय काय त्याचे जे अभ्यासाचे गोष्टी आहेत ते सगळ्या असं पेपरवर लिहून ठेवलं नाही का, तर येता जाताना डोळ्यासमोर आलं तर पाठ होऊन जातं ना, म्हणून. इकडे पण आहेत प्रमेय वगैरे आहेत, खूप आहे. इकडे आजूबाजूला पण ठेवले लावून. आणि इकडे बेडवर पण तुम्हाला जवळून दाखवते बघा, सगळे असे लावून ठेवलेत लाईन मध्ये. भरपूर होते. इकडे पण आहेत काय काय होतं, तर त्याचा हा अभ्यास नाही, आता वेगळा अभ्यास आहे ना, त्यावर ते काढला नाही त्यांनी. आणि हा सोनूचा फोटो. 2 वर्षापूर्वी सोनू कसा दिसायचा बघा. जेवण झाल्यानंतर किचन सगळं स्वच्छ करून घेतलं तिने. आता आम्ही थोड्या वेळानं रवा लाडू करणार आहे. आम्ही आता रवा लाडू करतोय असेच टाइमपाससाठी खाण्याला. तर बारीक रवा घेतला, बारीक रव्याचीच लाडू करणार आहे. तूप गरम करायला ठेवलंय. किती 1 किलो रवा आहे काय ग? पाऊण किलो रवा आता तुपामध्ये भाजून घेणार आहे. 1/4 किलोचेच लाडू करणार आहे. रव्याचे लाडू ना सोनूला खूप आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात तसे घरातल्यांना, फक्त सोनूचं नाव असतं सगळे खातात. मला वेलची सोलायचं काम लावलंय, तेव्हा मी वेलची सोलून देते. आता फ्रीजरचं झाकण लावते. एवढी थंड बॉटल आहे ना, काय विचारूनच आहे नाही. हातच दिसतो इथून. 1/4 किलोला किती तूप वापरणार आहे माहित नाही तुला? आता तर थोडं टाकलंय, पण नंतर लास्ट मध्ये आम्ही सांगू. बघूया, आता लक्षात राहिलं तर सांगू, पण सांगण्याचा नक्कीच प्रयत्न राहील माझा. तर मी विचारेन तिला किती तूप लागलं ते. 1/4 किलो रवा आहे, तर मंद गॅसवर भाजून घेते ती. रव्याचे लाडू खूप छान लागतात. आपण काय थोडे दिवाळीलाच खायचे, मध्ये आधी पण आपल्याला खाऊ वाटले तर खायचे. मुलांच्या नादाने खरं तर आपण खातो. हे काजू आहे ते बारीक करून घेते आता मी. आणि वेलची सोलून झाले. ती थोडी साखर घालून मिक्सरला लावून घेणार आहे. ती म्हणजे दीपा. तुम्हाला समजणार नाही ती म्हणजे कोण म्हणून मी सांगते. दीपा. थोडं लागल तसं वर्ण तूप टाकलंय भाजताना. आता थोडा कलर आलाय ना, आणखी थोडा कलर आला ना की गॅस बंद करणार आहे. मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आणि नंतर तापलेलं असतं त्यामुळे सारखंच हलवायला लागतं. काजूची पूड करून आता या भाजलेल्या रव्यामध्ये घातलंय, म्हणजे ते काजूची पूड पण भाजून निघेल. त्यामुळे लाडू छानच होणार आहेत.
ती म्हणत होती साखरेच्या पाकात टाकते काजूची पावडर. म्हटलं नको, रवा भाजतात ना त्याच्यात टाकते, त्यामुळे जास्त छान वाटेल. म्हणजे छान वाटेल म्हणजे छान टेस्ट येईल, स्वादिष्ट होणार आहेत लाडू हिचे. ही ना खूप लाडू छान करते. माझी आई आणि माझी बहीण खूप लाडू भारी करतात रव्याचे, खास करून मस्तच असतात एकदम. या तुम्ही एक दिवस खायला. रव्याचे लाडू ना तसे करायला खूप सोपे असतात. आता रवा तर भाजून झालेला आहे, चांगला असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर. मंद आचेवर बोलतात काही, कारण मला ना मंद गॅसवरच बोलायची सवय आहे, त्यामुळे माझ्या तोंडात तेच येतं. गॅस तर बंद केलेला आहे. साखरेचा पाक तयार करायला ठेवणार आहे. साखरेचा पाक तयार करतो आता आम्ही म्हणजे दोघींच्या विचाराने चाललंय. अर्धा किलो रव्याला किती ग? अर्धा किलो रव्याला किती साखर? 400 ग्रॅम ना? हा, अर्धा किलो रव्याला 400 ग्रॅम साखर पाक करण्यासाठी. मग पाऊण किलोला 600 ग्रॅम ना? हा, पाऊण किलो जर रवा आहे आता आमचा, तर आम्ही 600 ग्रॅम साखरेचा पाक तयार करणार आहोत. साखर बुडेल एवढं पाणी टाकलंय त्याच्यामध्ये, आणि या साखरेच्या पाकामध्येच वेलची घालणार आहे. साखरेच्या पाकामध्ये 2 चमचे दूध टाकले, 3 चमचे टाकले. अशी साखरेची मळी येते ती हे करून घ्यायची, साईडला काढून घ्यायची, गाळणीने गाळूनच घ्यायची, म्हणजे परत आपल्या साखरेच्या पाकामध्ये पडून जातो तो पाक. साखरेची मळी निघाली ना की आता ह्याच्यामध्ये जास्त नाही दिसत आहे, पण काय काय वेळेला साखरेमध्ये दिसते, बाजूला येते. काढून घे सगळा पाक न ओतून घ्यायचा रव्यामध्ये. वेलची साखरेच्या पाकातच घालून घेतले, परत ओतून घेतलंय म्हणजे हलवायला चांगलं जमेल ना, त्यामुळे. बघा हे मॅडम करतायत. मी शूटिंग घेते, पहिल्यांदाच मला आराम भेटला, नाही तर मी स्वतः काम पण करते आणि शूटिंग पण मीच घेते. आज मला एकदम सगळं आयतं भेटलंय व्हिडिओ करायला. फक्त माझं काहीच नाही, मला काम फक्त मोबाईल पकडायचा. आणि एक साईडला चहा ठेवलेला आहे. आता 4 वाजून गेले तसे, तर आम्ही चहा घेणार आहे. पाक शिल्लक राहिला तरी चालेल, पण थोडा थोडा करून मिक्स करायचा रव्यामध्ये. जर समजा शिल्लक राहिला तरी राहून द्यायचा, मग जसं लागेल तसं मिक्स करत राहायचं रव्यामध्ये. आता रवा सगळा भिजलेला आहे. आणि किती मिनिटं झाकून ठेवायचं ग? 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आणि एवढा पाक शिल्लक राहिलाय, तर राहिला शिल्लक तर राहून द्यायचा. रवा भिजल एवढंच पाक थोडा थोडा करून वापरायचा. आणि आता झाकून ठेवायचं 10 मिनिटासाठी. मी फक्त परत दाखवते काय असू दे. आता छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे, आणि पटकन होतात बांधून. हे बघा एकदम सोपते. नंतर थोडा आकार द्यायचा त्यांना. मोठे करू का नाही? लाडू तर सगळे करून झालेले आहेत. आणि हे बघा असे जवळून दाखवत तुम्हाला. आता झाले, काही जास्त त्रासच नाही. पाक एकदम परफेक्ट झाला होता, त्यामुळे रवा लाडू एकदम छान झाले. आता थोडेसे घट्ट पाक झाला की थोडा त्यांना आकार द्यायचा, मग एकदम छान गोल 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 दिसतील. नंतर दाखवते मी तुम्हाला. असं आहे किचन, असं आहे फ्रीज, इकडे बेडरूम आहे, इकडे हॉल आहे. ते सोनूने खरं पेंटिंग केलंय. डॉगी खूप छान केले ना, खूपच भारी वाटतंय. झाले आमचे रवा लाडू करून. तर आजचा व्हिडिओ किती लवकर झाले. रवा भाजताना जर पाक करायला ठेवलं असतं ना तर लगेच झालं. जास्त वेळ पण नाही लागत रवा लाडू करायला. रवा भाजला असता ना मी पटकन. तरी तूप तर मी अंदाजाने घातले. तूप किती लागलं ग? तेच अंदाजाने घातले. हा, तूप लागल तसंच घालायचं. थोडं थोडं जेवढं रवा भाजायला आवश्यक आहे ना तेवढंच घालायचं. तरी आमचं असं मला वाटतं 150 ग्रॅम वगैरे गेलं असेल. थोडं नंतर जास्त घातलेलं आहे, पण तुम्ही जसं लागेल तसंच घाला रवा भाजताना. फक्त रवा भाजताना हेच झालं पाहिजे ना, तुपामध्ये रवा भाजून निघाला पाहिजे ना. हो, म्हणजे शिऱ्याला घालतं तसं. एवढं गळस तर नाही घालायचं, तुपामध्ये मीडियम मध्ये घालायचं.
तुपामध्ये रवा भाजून निघाला पाहिजे. आम्ही नंतर आणखीन थोडं टाकलं, जवळजवळ मोठे 2 चमचे टाकलं. रवा लाडू तयार करून झाले, पण आकार पण देऊन झाला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आजचा ब्लॉग कसा वाटला रवा लाडूचा ते पण माझ्या बहिणीच्या घरचा तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर बाय, टेक केअर.